तूफान में ताश का घर नहीं बनता, तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता। तूफान में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा हुआ मुकद्दर नहीं बनता। दुनिया को जीतने का हौसला रखो, एक हार से कोई फकीर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता, और एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, कोई सिकंदर नहीं होता। नमस्कार, नुकताच 10वी 12वीचा रिझल्ट लागला आणि काही मुलं अतिशय चांगल्या मार्कांनी पास झाली। त्याचबरोबर नीट ही परीक्षा अनेक विद्यार्थ्यांनी दिली। जे डॉक्टर होऊ पाहत आहेत, ज्यांचं स्वप्न डॉक्टर होणं आहे, अशा मुलांनी सुद्धा नीटची परीक्षा नुकतीच दिलेली आहे। आणि मग नीट परीक्षा झाल्यानंतर 1-2 दिवसामध्ये, त्या 2-3 दिवसानंतर वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवर अशा बातम्या झळकू लागल्या की अमुक एका पोराने, अमुक एका मुलीने नीटमध्ये पेपर अवघड गेला म्हणून आत्महत्या केली, 12वीच्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या केली। अरे काय करताय तुम्ही? बाळांनो लक्ष द्या। पेपरमध्ये मार्क कमी पडणे किंवा एखादा पेपर अवघड जाणे, परीक्षेमध्ये मार्क कमी पडणे आणि त्याने आपण अनमोल असं आयुष्य आपलं संपवणं, म्हणजे तुम्ही कुठेतरी घाबरला आहात, तुम्ही कुठेतरी अपयशाला भीता आहात। आणि म्हणून या कागदाच्या तुकड्यासाठी, हो कागदाच्या तुकड्यासाठी तुम्ही कोणाच्या तरी कागदाचा तुकडा आहात, हे लक्षात असू द्या। आणि आपला या परीक्षेत मार्क कमी पडले, अपयश आलं म्हणून खचून जाऊन आत्महत्या करणे, आपलं जीवन संपवणे, आपण स्वतः नष्ट करणे इतकं सोपं नाही मित्रांनो। आणि हे थांबवा, हे कोणीच करायला नको। कारण असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे। तुम्हाला 10वीला मार्क कमी पडलेत, तुम्हाला 12वीला मार्क कमी पडलेत, नीटचा पेपर अवघड गेलाय, काही फरक पडत नाही। ही पहिली संधी होती, तुमच्या आयुष्यातली ही पहिली संधी होती असं समजा। आणि परत नव्याने गरुड भरारी घेऊन, नव्या उमेदीनं, नव्या विश्वासाने चालायला लागा, अभ्यास करायला लागा। यश तुमचं आहे, यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, यश नक्की तुमचं आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा मी अशा गोष्टी वाचतो, पाहतो, मला फार दुःख होतं। आई वडिलांनी जन्म दिल्यानंतर तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं असतं, चांगले संस्कार तुमच्यावर केलेले असतात, आणि हे करत असताना त्यांना किती कष्ट झाले, आणि तुम्ही क्षणात आई वडिलांचा विचार न करता आपलं जीवन संपवता, हे कितपत योग्य आहे? आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खास हा तुमच्यासाठी आज व्हिडिओ आहे। मग या परीक्षेमध्ये आलेलं अपयश म्हणजे तुमच्या जीवनात अपयश आहे का? जीवनातल्या सगळ्या संधी संपल्यात का? जीवनातल्या सगळ्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज कमी झाल्यात का? अजिबात नाही। जीवनात अनेक संधी तुम्हाला मिळणार आहे। फक्त एवढंच आहे की तुम्हाला खचून न जाता नव्या उमेदीनं परत उभारी घ्यायची आहे, परत चालायला लागायचं आहे, आणि परत नव्या उमेदीनं अभ्यासाला लागून आपलं यश आपल्याला स्थापन करायचं, आपल्याला मिळवायचं आहे, हे मात्र लक्षात असू द्या। माणूस घर, रिश्ते, दोस्त, मित्रमंडळी बदलतो तरी परेशान असतो, कारण तो स्वतःला बदलत नाही। आणि म्हणून तुम्हाला बदलावं लागेल, तुम्हाला अपयशाची कारणं शोधावी लागतील, तुम्हाला परीक्षेत मार्क्स का कमी पडलेत याचं तुम्हाला धांडोळा घ्यावा लागेल, याची तुम्हाला चाचपणी करावी लागेल, आणि तुमच्या कमतरतेवर, तुमच्या कमतरतेवर तुम्हाला काम करावं लागेल। आणि फिनिक्स पक्षाप्रकारे राखेतून जसा फिनिक्स पक्षी भरारी घेतो आणि यशाला गवसणी घालतो, तसं तुम्हाला सुद्धा यशाला गवसणी घालावी लागेल, हे मात्र ध्यानात असू द्या मित्रांनो। तुम्हाला यश मिळत नाहीये, तुमच्या हाताला काम मिळत नाहीये, तुम्हाला मार्क्स कमी पडलेत, तुम्हाला घरीदारी किंमत नाहीये, तुम्हाला नातेवाईकात, मित्रात तुमची बदनामी केली जाते, या सगळ्याचं कारण काय याचा तुम्हाला विचार करावा लागेल। आणि तुम्हाला पदोपदी जी ठोकर बसते, अपयशाची जी ठोकर बसते, याची सुद्धा तुम्हाला जाणीव ठेवावी लागेल। आणि असं म्हणतात की आयुष्यात ठोकर आणि जोकर कधीही माहोल बदलू शकतात। असं म्हणतात की जीवनात ठोकर लागणं फार महत्वाचं आहे, कारण जीवनात ठोकर आणि पत्त्यात जोकर कधीही माहोल बदलू शकतो, कधीही डाव बदलू शकतो। संत कबीरदास असं म्हणतात, धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे मना, धीरे धीरे रे सब होय, मालिशीचे सौघडा, मालिशीचे सौघडा, ऋतू आये फल होय, ऋतू आये फल होय। म्हणजेच आपल्याला जे जे हवंय ते नक्की मिळेल, पण त्यासाठी तुम्हाला मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, सातत्याने तुम्हाला कष्टत राहावं लागेल, सातत्याने परिश्रम करत राहावे लागतील, सातत्याने तुम्हाला अभ्यास करत राहावा लागेल। मालिशीचे सौघडा म्हणजे माळ्यानं जर एखादं झाड लावलं आणि एका दिवशी त्याला 100 घागरी पाणी टाकलं तर लगेच त्याला फळ येतील का? अजिबात नाही। कारण संत कबीरदास पुढे म्हणतात, आहे फल होय,
म्हणजे जेव्हा फळांचा ऋतू येईल, मोसम येईल, हंगाम येईल, तेव्हाच त्याला फळ लागतील. आणि मित्रांनो, हे तुमच्या जीवनासाठी सुद्धा तंतोतंत लागू पडते की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल सांगता येत नाही. काही हुशार मुलांना मिळू शकतं, त्यांचे कष्ट जास्त असतील, त्यांना मिळू शकतं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेमध्ये मार्क्स कमी पडले तर घाबरून जाऊ नका, खचून जाऊ नका. नव्या उमेदीने, नव्या जोशानं अभ्यासाला लागा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवा. सोहमलाल द्विवेदी यांची एक कविता आहे, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, नन्ही चिट्ठी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न करता है. आखिर आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि म्हणून तुम्हाला सतत 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 कोशिश करत राहायचंय, सतत प्रयत्न करत राहायचे आणि आपल्या ध्येयाला गवसणी घालायचे, आपल्या स्वप्नांना आकार द्यायचा आहे आणि आपल्या आई वडिलाचं आणि तुमचं स्वतःचं स्वप्न साकार केल्याशिवाय शांत बसायचं नाही. हाच संदेश आपण घ्यायचा आहे आणि पुढे सातत्याने चालत राहायचंय, जोमाने जोशाने चालत राहायचंय. धन्यवाद.